काय करू? कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे. काय उपयोग आहे तुझ्या शक्तीचा वेदांती? ही जी शक्ती देवाने दिली तिचा योग्य तो सन्मान म्हणजेच इतरांना मदत नाही का? तुला तिला मदत करावीच लागेल. तू काय निशाला मार्केटमध्ये जायला बोलवलं होतंस? मी नाही. ती परत होता कामा नये. तू कुठे गेली होतीस हे कळणं मला कठीण नाहीये, पण ते रामूला कळणं हे चुकीचं आहे. आता मी इथे आले कळलं तर तात्या खूप रागवतील. म्हणजे तू तात्यांना सांगितलेलं नाहीयेस? नाही ना. मला निशाला भेटायचंय. हो, तिलाही तुला भेटायचं आहे. कधी भेटूया? पण काय वेदांतीने आत पूजा मांडली आणि तुला एकटीलाच भेटायचं आहे तिला, तेव्हा पूजा ही नेहमीच प्रसन्न करणारी असते. खरं तर पूजा ही देवाची असते. पण ज्या वेळेला एखाद्या वाईट गोष्टीसाठी किंवा एखादी वाईट गोष्ट नष्ट करण्यासाठी पूजा मांडली जाते त्यावेळी ती भयानक वाटते. पण तू घाबरू नकोस. प्रत्येक घरात देवाची पूजा केली जाते, पण तरीही आपण देवळात जातो. का माहिती? कारण आपण जेव्हा कुणाकडे पाहुणे म्हणून जातो त्यावेळी आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तिथली लोक आपल्याला आवडतातच असं नाही, तिथलं वातावरण आपल्याला भावतच असंही नाही. त्यामुळे त्या घराचं भलं कितपत व्हावं याविषयीचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. पण तेच जेव्हा कोणी आपल्या दारी येतं तेव्हा आपण त्याला भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच देवाचंही आहे. निशा, खरं तर देव ही श्रद्धा आहे. जोपर्यंत ती आपल्या मनात जिवंत असते तोपर्यंत काळोखालाही उजेडाचं भय असतं. आणि जेव्हा अंधश्रद्धा निर्माण होते तेव्हा समोर सगळीकडे अंधकार दाटतो. निशा, काय झालंय ते सगळं मला नीट सांग.
किंमत मी जाणतो, पण ही तुमच्यासाठी. पण का का मी तुझी बायको होऊ शकत नाही? आपलं पटत नाही का? माझी जोडी सोडून दिसत नाही? मी म्हटलंय का असं? पण ते शक्य नाहीये. माझ्या आईला ते आवडणार नाही. अरे अरे काय कमी आहे माझ्यामध्ये? सांग ना, का होऊ शकत नाही मी तुझी बायको? लग्नामुळे फक्त नवरा बायको जवळ येत नाहीत, तर लग्नामुळे दोन घरातली माणसं जवळ येत असतात. त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण होतात. त्यांच्यातलं नातं दृढ होत असतं. दृढ. तुझी एवढीच जर का जिद्द असेल ना, तर एक गोष्ट तू लक्षात ठेव. मी जर का या घरची स्वामिनी होऊ शकत नाही ना, तर मी कुणालाही होऊ देणार नाही. कुणालाच नाही. आई, बाहेर काय बघत बसलीस? काय नाही रे, तुझीच वाट बघत होते. होतस कुठे तू? अगं इथेच गेलो तो नाक्यावरती. सुट्टी घेतली ना, वेळ जाता जात नाहीये माझा. नाही, मी ठरवलंय उद्या बॉसला फोन करणार आणि सांगणार मी पुन्हा जॉईन होतोय. सुट्टी नंतर घेऊ, उगाच वाया जायला नको सुट्टी. अरे वाया कशी जाईल सुट्टी? तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतात ना? का टाळतोयस तू? का काही भलते सलते विचार येत आहेत परत मनात? काहीतरीच काय बोलतेस? कसले भलते चलते विचार? हे बघ काय आहे, ओवी इकडे आली आहे ना, त्यामुळे निशाला असं वाटतंय की ती इथे असेपर्यंत आपण जाऊ नये. ते योग्य वाटणार नाही. बस. अच्छा, म्हणजे निशानं तुमचं जाणं पुढे ढकललं का? नाही म्हणजे अगदीच काही. हे बघ समीर, तुमचं जायचं ठरलं होतं, ओवी इथे आली. आता ओवी इथे आली म्हणून तुम्ही तुमचं जाणं कॅन्सल करताय? अगं कॅन्सल नाही ग, पोस्टपोन केलाय, पुढे ढकललाय. मला एक कळत नाही की तू काय एवढी सिरियस होतेस या बाबतीत? निशा, यावर उपाय आहे. प्लीज प्लीज लवकरात लवकर सांगा मला. मला खूप गरज आहे त्याची. मला कल्पना आहे निशा त्याची. नीट ऐक, तुला जे काही वाटतंय त्यात तथ्य आहे. जर साराच्या इच्छा तिथेच गाडल्या गेल्या असतील तर त्या इच्छा तुझं मन पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण त्यासाठीच आता आपल्याला तुझं मन त्याच्या विरुद्ध वागून दाखवायचं. म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री
त्यासाठी साराची एक गोष्ट लागेल. साराची गोष्ट? हां, म्हणजे तिची अशी एखादी एक वस्तू. अजय, तुला काही कोल्ड्रिंक आणून देऊ का, म्हणजे मागवू का कोणाकडनं? इट्स ओके. अजय, कदाचित मला आवाज देत आहेत. मी आलो हं. निशा येईलच हं. हो. अजय, साराची एखादी वस्तू मिळेल? साराची वस्तू? हो, म्हणजे ती वापरत असलेली कुठलीही वस्तू. मोबाईल, गळ्यातलं, कानातलं, काहीही. सारा ज्या रूममध्ये राहत होती तिथे आता कोणीच राहत नाही. तिथे गेले की मिळेल. ठीक आहे, मग तू तशी एखादी वस्तू शोधून निशाला दे आजच. निशा, तू निश्चिंतपणे जा. अजिबात काळजी करू नकोस. जा आता. माझी पूजा संपली नाही अजून. थँक्यू. मी आलोच. समीर, चौफेर लक्ष ठेवायला लागतं. जाऊ दे ना आता, काय मला सांग, अजय भेटला होता तुला? नाही का? अरे का काय विचारतोयस? तो त्या दिवशी इथे आला होता आणि निशाला प्रेझेंट म्हणून दिलेली मूर्ती त्यांनी परत घेतली. काय कळतंय का तुला? आता याच्यात न कळण्यासारखं काय आहे? आई, त्याने खरं तर मला मूर्ती प्रेझेंट दिली होती आणि त्याच्यानंतर आणखी एक मूर्ती त्याने निशाला प्रेझेंट म्हणून दिली. हा त्याच्या मनाचा मोठेपणा आपण म्हटलं पाहिजे. कोण देतं हे असं एवढं प्रेझेंट? नाही तर काहीतरी त्या मूर्तीच्या डीलमध्ये त्याला प्रॉब्लेम आला असेल म्हणून तो त्या एवढ्या रात्री येऊन ती घेऊन गेला असेल. मला सांग, आजपर्यंत कधीतरी त्याने असं काही केलंय का? मग असं त्यांनी तुला सांगितलं का? या आई, या सगळ्या आपण समजून घ्यायच्या गोष्टी असतात. समीर, प्रत्येक गोष्ट तू इतकी लाईटली घेऊ नकोस. काय नाही, त्याला ना दुसरी ऑर्डर मिळाली असेल म्हणून घेतली असेल त्याने मूर्ती. याला म्हणतात बिझनेसमन, नाही तर तू. आई, एक मिनिट. मी माझ्या सर्व्हिसमध्ये खुश आहे. मला बिझनेसमध्ये अजिबात राम नाही, इंटरेस्ट नाही. मुख्य म्हणजे तो बिझनेस वगैरे काय आहे ते मला अजिबात जमणार नाही. ओके? एनिवे, जायचा विचार केलायस ना तू? ओवी इथून गेली की आम्ही नक्की जाणार आहोत. इज दॅट क्लिअर? आई, मला आता भूक लागली आहे. मी हातपाय धुवून घेतो. अरे बाबा, नाही, सरळ विचार केला तर तसं काहीच नाही. पण नशा हे सगळं मुद्दाम करते का? त्या
दिवशी ती कुठे गेली होती. तसं ओवीचं येणंही अचानक होतं. यामागे निशाचा काहीतरी वेगळा विचार नक्कीच असणार. समीरला नाही कळणार हे सगळं. तो सरळ मार्गी जातो. आता निशावर मलाच लक्ष ठेवायला लागणार. आबा म्हणाले तसं खरंच त्यांनी तिला सरळ सांगितलं का? आणि जर साराबद्दल निशाला कळलं तर तिने मला ते जाणवून का नाही दिलं? किंवा निदान तिने समीरला तरी विचारायला हवं होतं. दुसऱ्यांची चुकी तेव्हाच पोटात घातली जाते जेव्हा आपणही चुकीच्या मार्गाला जात असतो, किंवा त्याला योग्य मार्गावर आणण्यात एवढे सामर्थ्य नसते. निशा एवढी समर्थ निश्चितच नाहीये. म्हणजे मग ती चुकीचं करते का? काय करते आहे ती? का बोलवलं असेल तिने ओवीला? समीरपासून दूर राहण्यासाठी? समीरपासून दूर राहायचं म्हणजे दुसऱ्या कुणाचा तरी. शी, मला आता हे सगळं गंभीरपणे घ्यायलाच हवं. निशा, होई कुठे बाहेर गेला होतात का? हो, आम्ही मार्केटला गेलो होतो. काय निशा, होईला देखील लावलंस का कामाला? नाही आबा, ते आम्ही अजय अजून मार्केट बघितलं नव्हतं ना मी, म्हणून म्हटलं तिला दाखव म्हणून. आणि आईंना सांगितलं होतं आम्ही. ती चल ना आज जाऊया. एक मिनिट निशा, तू अजय बद्दल काही बोलत होतीस? नाही काय ना आबा, ते मी निशाशी बोलतोय. हो आबा, मी अजयचंच नाव घेतलं. पण का घेतलं ते मी आता नाही सांगू शकत. वेळ आली की निश्चित सगळं सांगेन. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आबा? चलो. साराने कुठेच काय मोबाईल, हा मोबाईल सांगितलं होतं की मोबाईल मोबाईल वाजतोय. हॅलो,
काय ग निशा, कोणाचा फोन येणार होता का? नाही तसं नाही आबा.